पण एक सांगतो की शिवसेना उभाटा पुन्हा नव्यानं उभारी घेईल। आज जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे, जनतेचा त्यांच्या बाजूने रिस्पॉन्स मिळतोय, त्यावरून मला तरी असं वाटतं। काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमानाने प्रवास केला, हा निवड योगायोग आहे की काहीतरी मेसेज द्यायचा आहे इतरांना? नाही, काही ह्या योगायोगाचा आहे, काही मेसेज नाही। आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे? मला नाही वाटत की कोणाची गरज आहे। आता एवढे मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? जागाच नाही तर काहीतरी फालतूच्या गोष्टी करून पुन्हा नव्यानं काहीतरी, याच्यामध्ये काही तथ्य नाही। ठीक आहे, आता ते सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चाललेत, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात। पण आता डोमेस्टिक विमानाने प्रवास करणं हा अपरिहार्य आहे किंवा अपरिहार्यता आहे, आदेश आहेत वरून, त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील। पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे। त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्रीसुद्धा नागपुरात असतात, तर याला कुठल्याही दृष्टीनं आता एक आहे की पत्रकारांना मात्र खाद्य मिळून जातं आणि बातमी करतात। ऑपरेशन टायगर नंतर श्रीकांत शिंदेंना बक्षीस नाही, ट्विट केलं, नाराजी व्यक्त केली, तुमच्या नावानं काही बातम्या आल्या। अरे मला समजतच नाही। मी उज्जैनमध्ये मी फॅमिली बरोबर देवदर्शनाला गेलो। आता तुमचाच कोणीतरी माणूस विचारतो, आणि मला कळत नाही, किमान मला तरी विचारून तर बातमी कर की तुमची काय भेट झाली, तुमची चर्चा झाली। डायरेक्ट आला की शिंदे सेनेचा आला की वडेट्टीवार येणार का? कोणी म्हणायला घेतो, कारण विजय वडेट्टीवारांना घ्यायला कोण तयार नसणार, पण वडेट्टीवार जाणार का, त्यांची काय इच्छा, हे तर विचारावी। वारंवार त्याचं खंडन करतो, आपणच बातमी करताय, आपणच विचारताय, आपणच ठरवताय, आणि मला काही कळतच नाही। म्हणजे तुम्ही ठरवलं आहे का मला बदनाम करून टाकायचा आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची? असं काही नागपूरच्या टीमनी कोणाच्या इशाऱ्यावर ठरवलं असेल तर तसं तरी सांगा, म्हणजे मला शोध घेता येईल। कुठून बातमी, कोण काय बोलतो, कोणाच्या हवेवर, अशा खूप चर्चा होतं। पण त्यात मी कशाला जाऊ? मी या पक्षामध्ये नेता आहे, मला माझ्या शब्दाला इथे ताकद आहे। ठीक आहे, दिवस चांगले असतात, वाईट असतात, पण ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी आता भाजपबरोबर जाणं, शिवसेनेबरोबर जाणं, पक्ष बदलणं वारंवार, म्हणजे विरोधक संपून राहायलाच नाही पाहिजे शिल्लक, अशी आता मला वाटतं की मीडियाचीच इच्छा दिसते ह्या बातम्यावरून। भाऊ, या अशा चर्चांमुळे विजय वडेट्टीवार यांचं राजकीय महत्त्व काय हे अधोरेखित होतं का? म्हणजे सर्व पक्षाच्या नावांची चर्चा होती। आता मला माहीत नाही, गेली 3 दशक मी राजकारण करतो आहे। मी एकदाच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर 2014 पासूनच्या अनेक वेळा मला त्या संधी आणि ऑफर होत्या, मग तेव्हाच गेलो असतो 15 वर्षापूर्वी। आज आता इतके वर्ष मला पक्षाने एवढी ताकद दिली, विरोधी पक्षनेता केला, आता मी विधिमंडळ नेता आहे।